हरे कृष्णा. पुढील ध्वनिमुद्रीकरण परमपूज्य श्रील राधानाथ स्वामी महाराज यांनी 12 जानेवारी 1990 रोजी श्री श्री राधा गोपीनाथ मंदिर, मुंबई, भारत येथे दिलेले प्रवचन असून त्याचे शीर्षक आहे आध्यात्मिक प्रगती. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्वात्मवृत्तं मयातेतं स्वात्मवृत्तं मयितं ते सुगुप्तम् अपि वर्णितं व्यापेतं लोकशस्त्राभ्यां भवान् हि भगवत्परः. प्रहलाद महाराज, you are certainly a श्रीमद् भागवत स्कंध 7 अध्याय 13 श्लोक 45. प्रल्हाद महाराज, आपण निश्चितच आत्मसाक्षात्कारी आणि परमेश्वराचे भक्त आहात. आपण जनमताची किंवा तथाकथित शास्त्रांची पर्वा करत नाही. याच कारणासाठी मी आपल्याला माझ्या आत्मसाक्षात्काराचा इतिहास निसंकोचपणे सांगितला आहे. तात्पर्य श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे. जो खऱ्या अर्थाने श्रीकृष्णांचा भक्त असतो तो तथाकथित जनमत आणि वैदिक किंवा तात्विक साहित्याची पर्वा करत नाही. प्रल्हाद महाराज जे असेच एक भक्त होते, त्यांनी आपल्या वडिलांच्या आणि त्यांना शिकवण्यासाठी नेमलेल्या तथाकथित शिक्षकांच्या खोट्या उपदेशांना नेहमीच झुगारून दिले. त्याऐवजी त्यांनी केवळ आपले गुरु नारद मुनी यांच्या उपदेशांचे पालन केले आणि म्हणूनच ते नेहमी एक सुदृढ भक्त राहिले. हाच एका बुद्धिमान भक्ताचा स्वभाव आहे. श्रीमद् भागवत उपदेश करते, यज्ञै संकीर्तन प्रायैर यजंतीहि सुमेधसः. जो खरोखरच अत्यंत बुद्धिमान आहे त्याने स्वतःला श्रीकृष्णांचा शाश्वत सेवक मानून कृष्ण भावनामृत चळवळीत सामील झाले पाहिजे आणि अशा प्रकारे भगवंतांच्या पवित्र नामाचा अविरत जप केला पाहिजे. एका विद्वान विचारवंत व्यक्तीने हे जाणले पाहिजे की भौतिक अस्तित्व हा एक भ्रम आहे. हे केवळ आत्मसाक्षात्कारानेच शक्य आहे. ज्या आत्मसाक्षात्कारी व्यक्तीने सत्य प्रत्यक्ष पाहिले आहे तिने आत्मसाक्षात्कारात स्थित होऊन सर्व भौतिक कर्मांपासून निवृत्त झाले पाहिजे. प्रल्हाद महाराज, आपण निश्चितच आत्मसाक्षात्कारी आणि भगवत भक्त आहात. आपण जनमताची किंवा तथाकथित शास्त्रांची पर्वा करत नाही. याच कारणासाठी मी आपल्याला माझ्या आत्मसाक्षात्काराचा इतिहास निसंकोचपणे सांगितला आहे. कधीकधी असे म्हटले जाते की दुसऱ्याला ओळखायला दुसराही थोर असावा लागतो. आपल्याकडे अनेक शास्त्रोक्त संदर्भ आहेत जे आत्मसाक्षात्कारी आत्म्याचे गुणधर्म स्पष्ट करतात आणि जर आपण श्रीकृष्णांजवळ जाण्याच्या आपल्या तीव्र इच्छेमुळे प्रामाणिक असू तर ते आपल्याला कळते. And if we are sincere due to our great desire, sarvabhutanam hrideshyetu tiष्ठति brahmayan sarvabhutanam yantrarudarimaya. Krishna within the heart, हृदयात असलेल्या श्रीकृष्णांनी आपल्याला महान आत्म्यांकडे त्यांच्या चरणकमलांकडे निर्देशित करतात.
परंतु वस्तुतः आत्मसाक्षात्कारी आत्म्याचे खरे गुणधर्म केवळ आत्मसाक्षात्कारी आत्माच जाणू शकतो. आपण शास्त्राचा अभ्यास करून आत्मसाक्षात्कारी आत्मा कोण आहे याची सर्व माहिती मिळवू शकतो. परंतु वस्तुतः केवळ श्रीकृष्णांच्या अहैतुकी कृपेनेच आपण अशा महान व्यक्तिमत्वाच्या चरणकमलांना प्राप्त करू शकतो. हे आपल्या गुणधर्मांच्या समजुतीमुळे होत नाही. परंतु जर आपण गुणधर्म समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही तर श्रीकृष्ण आपल्या प्रामाणिकपणाला फारसे गांभीर्याने घेणार नाहीत. म्हणून केवळ श्रीकृष्णांच्या अकारण कृपेनेच आपल्याला गुरु प्राप्त होतात आणि केवळ गुरूंच्या अकारण कृपेनेच आपल्याला श्रीकृष्ण प्राप्त होतात. कधीकधी लोक विचारतात, आत्मसाक्षात्कारी आत्मा म्हणजे काय? याबद्दल अनेक लोकांचे अनेक वेगवेगळे अर्थ आहेत आणि शास्त्रानुसार आत्मसाक्षात्कारी आत्मा म्हणजे काय याबद्दलही अनेक लोकांचे अनेक अर्थ आहेत. मग कोणावर विश्वास ठेवायचा? अंतिमतः श्रीकृष्ण सांगतात की जर कोणाला भगवंतांच्या परंपरेद्वारे हमी हवी असेल तर त्याने त्यांची माहिती प्राप्त केली पाहिजे. पण अंतिमतः हे केवळ श्रीकृष्णांच्या कृपेनेच शक्य आहे. ते आपल्या सर्व बुद्धीचे उगमस्थान आहेत. परंतु सत्य हे आहे की एकाला ओळखण्यासाठी दुसऱ्याची गरज असते. जो खऱ्या अर्थाने श्रीकृष्णांना पाहत आहे तोच खऱ्या अर्थाने समजू शकतो की इतर कोण श्रीकृष्णांना पाहत आहे. तर इथे हा महान ब्राह्मण अवधूत आपल्या आत्मसाक्षात्कारामुळे साक्षात्काराद्वारे प्रल्हाद महाराजांचे गौरवशाली अनंत गुण जाणतो आणि तो इथे अतिशय गहनपणे बोलत आहे. लक्षात घ्या की त्याची प्रल्हादाची स्तुती ही प्रल्हाद महाराजांकडे असलेल्या एखाद्या वरवरच्या वैशिष्ट्यावर आधारित नाही. तो प्रल्हादाला समजावून सांगत आहे की तू एक आत्मसाक्षात्कारी आत्मा आहेस आणि तू भगवंताचा खरा भक्त आहेस. का? कारण तुझ्याकडे कोणताही खोटा अहंकार किंवा मिथ्या अहंकार नाही. कारण तुला जनमताची किंवा शास्त्रांमधील विविध वरवरच्या विरोधाभासांची अजिबात पर्वा नाही. तू केवळ तुझ्या आध्यात्मिक गुरूंच्या सेवेत आणि केवळ श्रीकृष्णांच्या गौरवात स्थिर आहेस. आणि हाच तो निकष आहे जो प्रगत भक्त इतरांमध्ये पाहतात. आम्ही आमच्या वर्गांमध्ये हे तत्त्व अनेकदा समजावून सांगत आलो आहोत कारण हे सर्वात महत्त्वाचे तत्त्व आहे. कृष्ण भावनामृत काय आहे आणि काय नाही हे आपल्याला समजून घ्यावे लागेल. हे समजणारे भक्तही फार थोडे आहेत. सर्वसाधारणपणे आपला दृष्टिकोन बाह्य जगाकडे अधिक असल्यामुळे आपण एखाद्या व्यक्तीच्या भौतिक पात्रतेलाच आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण मानतो. परंतु वस्तुतः भौतिक पात्रतेचा आध्यात्मिक प्रगतीशी काहीही संबंध नसतो. या श्लोकात अवधूत ब्राह्मणाकडून आध्यात्मिक उन्नतीचे स्पष्टीकरण दिले जात आहे. एखाद्या नवशिका व्यक्तीला वाटते, अरे ही व्यक्ती अतिशय चांगला गायक आहे, तो नक्कीच अतिशय प्रगत असणार. परंतु असे अनेक चांगले गायक आहेत जे पूर्णपणे मायेच्या हातातील कठपुतल्या आहेत. किंवा कोणाला वाटू शकते, अरे ही व्यक्ती अतिशय चांगली स्वयंपाकी आहे, तर ती नक्कीच आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय प्रगत असणार. परंतु ताजमहाल हॉटेलमध्ये कितीतरी चांगले स्वयंपाकी आहेत. त्यांना श्रीकृष्ण म्हणजे काय किंवा श्रीकृष्ण कोण आहेत हे सुद्धा माहिती नाही. ते केवळ पैशांसाठी स्वयंपाक करतात आणि कोणाला वाटत असेल, अरे ही व्यक्ती बुद्धिमत्तेने खूप हुशार आहे, तो नक्कीच खूप आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत असणार. परंतु किती प्राध्यापक आणि किती राजकारणी आपल्या बुद्धिमत्तेने जगाला हाताळत आहेत आणि त्यापैकी बरेच जण आसुरी प्रवृत्तीचे आहेत.
मग आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत असण्याची गोष्टच सोडा. and how many politicians are really दुसऱ्या कुणाला वाटू शकते, अरे ही व्यक्ती खूप यशस्वी आहे, हे त्याच्या आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण असले पाहिजे. परंतु भौतिक निकषांनुसार अमेरिकेत आणि युरोपमध्ये किती यशस्वी लोक आहेत आणि ते सर्व पापकर्मांमध्ये गुंतलेले आहेत. अरे ही व्यक्ती वा किती पुण्यवान आहे, तो नक्कीच खूप आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत असणार. परंतु पुण्य हा केवळ एक सत्वगुण आहे. सत्वगुणामुळे या भौतिक जगात दुसरा जन्म मिळतो. तर तुम्ही पाहता, अपरिपक्व लोक भक्तांना त्यांच्या भौतिक गुणांमुळे खूप प्रगत समजतात आणि अशा व्यक्तींचा आश्रय घेतात. परंतु ज्या प्रमाणात एखादा भक्त खऱ्या अर्थाने आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत असतो, ज्या प्रमाणात एखादी व्यक्ती आत्मसाक्षात्काराचे सार जाणते, त्या प्रमाणात तो या महान आत्म्याने येथे व्यक्त केलेल्या गोष्टीची पुष्टी करतो. कारण या माणसाने संपूर्ण जग पाहिले आहे. अवधूत ब्राह्मणाने त्यावर विचार केला आहे आणि त्याने सर्व भौतिक गुण पाहिले आहेत आणि त्या सर्वांचा पूर्णपणे त्याग केला आहे. अवधूत ब्राह्मण वर्णन करत आहे की तो कसा शहरांमधून, नगरांमधून, खेड्यांमधून, शेतांमधून फिरला आहे, जंगलात राहिला आहे, रानात राहिला आहे. त्याने सर्व काही पाहिले आहे, सर्व काही करून पाहिले आहे. काही तपस्या करून त्याने स्वतःच्या खोट्या मिथ्या अहंकाराला, आपल्या इंद्रियांना आणि मनाला, या आत्म्यावर लादलेल्या सर्व बाह्य आवरणांना आव्हान दिले आहे. आणि त्याला ही जाणीव झाली आहे की प्रल्हाद, मी तुझा आदर करतो, तुझी पूजा करतो आणि तुझ्यावर प्रेम करतो, कारण मला माहीत आहे की तू एक आत्मज्ञानी आत्मा आहेस. कारण तू लोकांच्या मताची किंवा शास्त्रांमधील तथाकथित विरोधाभासांची पर्वा करत नाहीस. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर कारण प्रल्हाद, तुझ्यामध्ये मिथ्या अहंकार नाही. जरी भगवान नृसिंहदेवांनी केवळ तुमच्या रक्षणासाठी स्वतः अवतार घेतला आणि जरी भगवान नरहरींनी स्वतः तुम्हाला ब्रह्मांडाच्या सिंहासनावर बसवले आणि जरी ब्रह्मदेव, शिवजी, इंद्र, वायू, सूर्य, वरुण आणि चंद्र या संपूर्ण ब्रह्मांडातील सर्व महान श्रेष्ठ व्यक्तिमत्वे ते सर्व तुमची पूजा करण्यासाठी आणि तुम्हाला ब्रह्मांडाचा राजा बनवण्यासाठी शुभविधी पार पाडायला आले, तरी तुम्ही स्वतःमध्ये कोणतीही पात्रता आहे असे कधीच मानले नाही. तुम्ही स्वतःला नेहमीच सेवकांचा सर्वात शूद्र अयोग्य सेवक मानले. तुम्ही अंतःकरणापासून सर्व काही भगवत कृपा मानता. तुम्ही कोणाकडूनही कधीच काही अपेक्षा केली नाही. तुम्ही नेहमीच सर्व जीवांचे नम्र सेवक राहिलात. तुमच्यामध्ये ही पात्रता असल्यामुळेच मी तुम्हाला आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत मानतो. त्या पात्रतेशिवाय तुमच्याकडे इतर काहीही असले तरी या ब्राह्मणासारखा महान आत्मा तुम्हाला आध्यात्मिकदृष्ट्या फार गांभीर्याने घेणार नाही. ते कसे घेतील? बाकी सर्व काही येणे जाणे असे आहे. परंतु सेवकांचा सेवक होण्याची इच्छा ही आपली शाश्वत मूळ प्रवृत्ती आहे. म्हणून प्रल्हादाचा हा गुण, जो त्याच्या सर्व गुणांमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे, त्याचे येथे अवधूत ब्राह्मणाद्वारे गौरवीकरण केले जात आहे. आणि ज्यावेळी आपल्याला भगवंतांच्या भक्तांचा आश्रय घ्यायचा असतो, त्यावेळी आपण नेमके काय शोधले पाहिजे हे आपण समजून घेतले पाहिजे. मग आपण पाहिले पाहिजे आपल्या आत नेमके काय आहे ज्याला शुद्ध आणि सुधारित करायचे आहे. हे देखील आपण अगदी स्पष्टपणे जाणले पाहिजे. आपल्या जीवनातील आध्यात्मिक शिस्तीचे खरे ध्येय काय आहे? ते सेवकांचा सेवक होणे आहे, महान होणे नाही. भक्ताला महान व्हायचे नसते.
भक्ताला श्रीकृष्णांना महान बनवायचे असते. भक्ताला And we should also आपल्या आध्यात्मिक गुरूंना त्यांच्या महानतेसाठी प्रसिद्ध करायचे असते. बस एवढेच. what is the real goal? भक्त स्वतःच्या उन्नतीच्या कोणत्याही इच्छेपासून रिक्त असतो. म्हणूनच श्रीकृष्ण आपल्या भक्ताची नेहमीच परीक्षा घेतात आणि प्रगत भक्तांसाठी त्या परीक्षा केवळ त्यांच्या महानतेचे गौरव करतात. Does not want to become great. तर नवदीक्षित भक्ताला कृष्ण भावना काय असावी याचे योग्य आकलन करून देतात. Known for their greatness. That's all. दररोज सकाळी आपण प्रार्थना करतो. Every morning we pray, Vanchakalpatarubhyascha kripa sindhubhyaeva cha patithanam bhavanebhyo vaishnavebhyo namo namaha. The devotees are like भक्त हे कल्पवृक्षासारखे असतात, कारण ते आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात आणि बद्ध जीवांबद्दल त्यांच्या मनात करुणा भरलेली असते. भक्तांच्या माध्यमातून श्रीकृष्णच आपली करुणा प्रकट करत असतात. म्हणून कधीकधी आपल्याला वाटते, हा भक्त माझ्याशी अशा प्रकारे का वागत आहे. अहो, सत्य हे आहे की जर तो वैष्णव असेल तर तो तुमचे हृदय शुद्ध करण्यासाठी श्रीकृष्णांचे केवळ एक साधन आहे. म्हणूनच तो तुमच्याशी त्या प्रकारे वागत आहे. तो स्वतः नाही तर श्रीकृष्ण आहे. desires to become Krishna conscious, he's come to तो एक कल्पवृक्ष आहे. जर तुमची इच्छा कृष्ण भावनेत रूपांतरित होण्याची असेल तर तो तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठीच आला आहे. at the age of 70. श्रील प्रभुपाद आपल्या आध्यात्मिक गुरूंची आज्ञा पूर्ण करण्यासाठी अमेरिकेपर्यंत प्रवास करून आले होते, कारण त्यांच्या गुरु महाराजांची अशी तीव्र इच्छा होती की पश्चिमेकडील लोकांना भगवान चैतन्यांचे कार्य समजून घेण्याची संधी मिळावी. म्हणून त्यांनी आपला जीव धोक्यात घातला, सर्व काही पणाला लावले. तिथे जाण्यासाठी त्यांनी इतके कष्ट आणि गैरसोयी स्वीकारल्या आणि मग ज्यावेळी ते अखेरीस तिथे पोहोचले त्यावेळी त्यांना दिसले की किती अधपतित झालेली संस्कृती आहे. प्रत्येकजण रज आणि तमगुणांमध्ये पूर्णपणे अडकलेला आहे. मी त्यांना शुद्ध वैष्णव बनण्याच्या पातळीवर कसे आणणार. मी त्यांना ब्राह्मण संस्कृतीचे ज्ञान कसे देणार. म्हणूनच या लोकांना कृष्ण भावनेची जाणीव देण्यासाठी त्यांना अनेक नियम आणि कायदे बदलावे लागले. त्यांनी म्लेच्छ आणि यवन घराण्यात जन्मलेल्यांना ब्राह्मण दीक्षा दिली. त्यांनी अशा लोकांना संन्यास दीक्षाही दिली आणि ज्यावेळी ते भारतात परत आले त्यावेळी अर्थातच अनेक लोकांना त्यांचा महिमा कळला होता आणि त्यांना खूप आदर देत होते ते. परंतु लोकांचा एक असाही वर्ग होता ज्यांच्याकडे त्यांच्यावर फेकायला भगवत निंदेच्या दगडांशिवाय दुसरे काहीही नव्हते. ते म्हणत होते, हा काय मूर्खपणा आहे. तो वैदिक संस्कृतीचा नाश करत आहे आणि ते म्लेच्छ व यवनांना यज्ञोपवीत देत आहेत. ते अपात्र लोकांना पवित्र नाम देत आहेत. ते अशा लोकांना संन्यास देत आहेत जे ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले नाहीत. एवढेच नाही तर ते पुरुषांना स्त्रियांसोबत एकाच इमारतीत राहू देत आहेत. एवढेच नाही तर ते एका संन्यासीच्या वेशात असूनही विवाह सोहळे पार पाडत आहेत. त्यांच्याकडे त्यांच्याबद्दल टीकेशिवाय दुसरे काहीही नव्हते. त्यांनी त्यांच्याबद्दल सांगितलेल्या सर्व खोट्या गोष्टींबद्दल तर बोलायलाच नको. या संदर्भात प्रभुपाद म्हणाले, कुत्रे भुंकतील परंतु काफिला पुढे जात राहील. त्यांनी पर्वा केली नाही. त्यांनी त्या दुर्दैवी लोकांच्या आत्म्यांसाठी प्रार्थना केली. ते अविचलित होते. प्रभू येशू ख्रिस्त आणि त्यांचे अनुयायी, देवा त्यांनी त्यांच्याबद्दल काय म्हटले. ज्यावेळी ते ही एक वस्तुस्थिती आहे. हे इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आहे. आम्ही पाहिले आहे. ज्यावेळी येशू ख्रिस्त आणि मूळ प्रेषित ज्यावेळी सभा घेत असत त्यावेळी ते पुरोहितांचा एक वर्ग होता तिथे.
जो त्यांच्या विरोधात होता. ते म्हणायचे की हे लोक अनैतिक संबंध ठेवण्यासाठी आणि भयंकर पापी कृत्यांवर आधारित भयंकर पार्ट्या करण्यासाठी एकत्र येत आहेत. अरे, सर्वसामान्य लोक म्हणायचे, काय ते असे करत आहेत? परंतु प्रामाणिक भक्तांचे श्रीकृष्ण रक्षणच करतात. म्हणून ऐतिहासिकदृष्ट्या हे नेहमीच असेच घडत आले आहे. त्यामुळे अवधूत ब्राह्मणानुसार जो भक्त आपल्याबद्दल सांगितलेल्या खऱ्या किंवा खोट्या गोष्टींमुळे अस्वस्थ होतो, त्याला एक प्रगत भक्त म्हणून फारसे गांभीर्याने घेतले जाऊ नये. तो भक्त केवळ श्रीकृष्णांच्या गौरवातच स्थिर असतो. एक भक्त दुसऱ्या वैष्णवाच्या रक्षणासाठी आपला जीव देईल, परंतु तो स्वतःच्या रक्षणासाठी एक क्षणही देणार नाही. कारण भक्ताला माहीत असते की जसा त्याच्या हृदयात अहंकार शिरतो तसे त्याचे कोणतेही कृत्य श्रीकृष्णांच्या सेवेसाठी अनुकूल राहत नाही. या कथेत चैतन्य चरितामृताच्या मध्यलीलेमध्ये हे तत्त्व अतिशय सुंदरपणे स्पष्ट केले आहे. त्यात भगवान श्री चैतन्य महाप्रभू दक्षिण भारतातून प्रवास करत असताना एका कूर्म ब्राह्मणाच्या घरी थांबले होते. तिथे काही दिवस राहिल्यानंतर काही अंतरावर एक भक्त होता, जो कुष्ठरोगाच्या गंभीर आजाराने ग्रस्त होता. श्री चैतन्य महाप्रभूंचे क्षणभराचे दर्शन घेण्यासाठी तो भक्त अतिशय आतुर झाला होता आणि म्हणूनच तो भगवान श्री चैतन्य जेथे होते तेथे आला. ज्यावेळी तो कूर्म क्षेत्रात पोहोचला त्यावेळी त्याला आढळले की चैतन्य महाप्रभू आधीच निघून गेले होते. त्यामुळे त्याला खूप दुर्दैवी वाटले, कारण त्याच्या पापकर्मांमुळे त्याने ही संधी गमावली होती. परंतु अर्थातच कृपया समजून घ्या की आपल्या भौतिक प्रयत्नांनी आपल्याला श्रीकृष्णांचे किंवा त्यांच्या महान आत्म्यांचे दर्शन होऊ शकत नाही. ते केवळ अकारण कृपेनेच शक्य आहे. भगवान चैतन्य महाप्रभूंना या भक्ताचे हृदय माहीत होते आणि म्हणूनच त्यांनी आपला प्रवास उलट दिशेने वळवला आणि ते त्याच ठिकाणी परत आले. हा भक्त इतका नम्र होता की त्याने स्वतःचा विचारच केला नाही. तो केवळ इतरांची सेवा कशी करता येईल याचाच विचार करत असे. अगदी शूद्र आणि नगण्य जीवालाही त्याने प्रत्येक बाबतीत स्वतःपेक्षा अधिक महत्त्व दिले. त्याने हे कसे दाखवले याबद्दल बोलणे सोपे आहे, परंतु इतरांच्या भल्यासाठी प्रत्यक्ष त्याग करणे हीच खरी कसोटी आहे. आपण किती दयाळू आणि किती निस्वार्थी असले पाहिजे यावर कोणीही छान प्रबंध लिहू शकतो, परंतु प्रत्यक्षात तसे करण्याची इच्छा कोणाची असते? दुसऱ्याला मदत करण्यासाठी दुःख सोसण्याची इच्छा कोणाची असते? कूर्म ब्राह्मणाला कुष्ठरोगाची गंभीर अवस्था झाल्यामुळे त्याचे शरीर असंख्य किड्यांनी पोखरले होते आणि ज्यावेळी त्यांपैकी एखादा किडा जमिनीवर पडायचा त्यावेळी त्या किड्याबद्दल त्याला इतकी दया यायची की तो कसा जगेल, कसे खाईल, म्हणून तो त्या किड्याला मोठ्या काळजीने उचलून आपल्या शरीरात परत ठेवत असे. मनात विचार करत असे की हे शरीर माझ्यासाठी नाही, हे शरीर तुझ्यासाठी आहे, हे शरीर तुझ्या उपभोगासाठी आहे, म्हणून परत ये. तो अगदी सामान्य आणि शूद्र जीवांबद्दल इतका दयाळू होता आणि एका किड्यासाठी तो दुःख सोसायला आणि स्वतःचे प्राणांचे बलिदान द्यायलाही तयार होता. अहो, तर दुसऱ्यांची काय गोष्ट? तर ही एक सत्य कथा आहे. अशा महान आत्म्यांच्या चेतनेचे सत्य हेच आहे की त्यांची नम्रता अथांग असते. म्हणून ज्यावेळी तो श्री चैतन्य महाप्रभूंना भेटायला आला त्यावेळी त्याला वाटले, हे माझ्या प्रभू, आपण किती दयाळू आहात. मी आपल्या संगतीस पात्र नाही, परंतु आपण तर अत्यंत दीन दुबळ्यांवरही पतित पावनाप्रमाणे कृपाळू आहात. पहा, मी किती पापी आहे. त्याने श्री चैतन्य महाप्रभूंना सुंदर प्रार्थना अर्पण करायला सुरुवात केली.
आणि मग भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी Look at how sinful I am. भगवान श्री चैतन्य महाप्रभू त्याला आलिंगन देण्यासाठी पुढे आले Prayers to Sri आणि त्या वासुदेवांना अतिशय लाज वाटत होती. Lord Sri Chaitanya Mahaprabhu went to embrace व्रणांनी, पुणे, रक्ताने, किड्यांनी आणि रोगांनी भरलेल्या या शरीरासह भगवान मला कसे आलिंगन देऊ शकतील. परंतु पहा, श्रीकृष्ण कोणत्याही गोष्टीचे बाह्य स्वरूप पाहत नाहीत. श्रीकृष्ण केवळ नम्र भक्ती पाहतात. म्हणून त्यांनी वासुदेवाच्या देहाला मिठी मारली आणि प्रभूंच्या स्पर्शानेच त्याचा सर्व कुष्ठरोग नाहीसा झाला आणि त्याचे विद्रूप भयंकर शरीर एखाद्या देवतेप्रमाणे उदार आणि तेजस्वी झाले. आता तुम्ही विचार कराल की ज्यावेळी तुम्ही अशा अवस्थेत दुःख भोगत असता, साहजिकच मृत्यूच्या अगदी जवळ असता, त्यावेळी जर तुम्ही बरे झालात तर तुम्हाला किती आनंद होईल, नाही का? अगदी तसेच जसे आपण अनेकदा पाहिले आहे, पाश्चात्य देशांमध्ये ख्रिश्चन वैद्य आहेत आणि त्यांच्याकडे खरोखरच गूढ शक्ती असतात. आणि जे लोक खूप अतिशय काळापासून आजारी असतात, दीर्घ काळापासून आजारी असतात आणि खूप काळापासून दुःख भोगत असतात, त्यांना ते थेट रंगमंचावर आणतात आणि म्हणतात, प्रभू या व्यक्तीला बरे करा. आणि मग ती व्यक्ती जी आजारी असते आपल्या कुबड्या फेकून देते आणि नाचू लागते आणि ती व्यक्ती इतकी आनंदी होते. हां, बघा, प्रभूने मला बरे केले आहे, आता मी पुन्हा बरा झालो आहे, मी काम करू शकतो, खेळू शकतो, सर्व काही करू शकतो, खूप आनंदी. तर ज्यावेळी एखादी व्यक्ती अत्यंत दयनीय आणि दुःखी अवस्थेत असते आणि त्या अवस्थेतून तिला सुटका मिळते, त्यावेळी तिला सहसा खूप कृतज्ञ आणि खूप आनंदी वाटते. And that person's so happy. Just see, the Lord has healed me. Now I'm again. I can work. I can play. I can do everything. They're very happy. तर वासुदेव अत्यंत दुःखात होता आणि ज्यावेळी तो बरा झाला त्यावेळी त्याला आनंद झाला नाही, उलट त्याला भीती वाटली. तो म्हणाला, हे प्रभू, पहा, मला तुमची किती कृपा लाभली आहे. तुम्ही मला अशा आजारातून बरे केले आहे. आता पुढे काय होणार आहे तर मी प्रसिद्ध होणार आहे. मी जिथे कुठे जाईन तिथे लोक मला वासुदेवामृतप्रदा म्हणून ओळखतील. He said, my dear Lord, just see the mercy I have received. तो वासुदेव ज्याला श्री चैतन्य महाप्रभूंचे जीवनदायी अमृत प्राप्त झाले, जो भगवंताच्या अशा विशेष कृपेचा मानकरी आहे. I'm going to be everywhere आता I go. हे प्रभू, जर मी असा विचार करू लागलो की मी तुमच्यासाठी विशेष आहे तर मला गर्व चढेल आणि जर कोणत्याही कारणाने माझ्या मनात गर्व शिरला तर तुमची माझी संपूर्ण सेवा व्यर्थ ठरेल, Now my ती निरर्थक होईल, ती कुचकामी ठरेल. माझी विनम्र स्थिती ओळखून आणि माझी सेवा अर्पण करून कुष्ठरोगामुळे मरणासन्न अवस्थेत लाखो किड्यांनी खाऊन दुःख भोगणे मला अधिक पसंत आहे. परंतु एक श्रेष्ठ भक्त असल्याचा अभिमान बाळगून इतरांकडून प्रशंसा मिळवणारे सुंदर सुवर्ण शरीर मला नको आहे. म्हणून माझ्या प्रभू, डोळ्यात अश्रू आणून मी प्रार्थना करत आहे की तुमच्याकडून असा विशेष आशीर्वाद प्राप्त झालेल्या या अवस्थेत सर्व काही नष्ट करणाऱ्या अहंकारापासून मी कसा मुक्त होईन. being praised by others and being proud that I'm an advanced devotee. त्यावेळी श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना सांगितले की तू नेहमी पवित्र नामांचा जप कर. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. And whoever you meet, आणि जो कोणी तुला भेटेल त्याला कृष्ण भावनेबद्दल सांगून त्याचा विनम्र सेवक हो. या विनम्र सेवेमुळे तुला सर्वात मोठा शत्रू अहंकाराचा सर्वात मोठा रोग कधीही जडणार नाही. तर बघा, कुष्ठरोग हा काही फार गंभीर आजार नाही का? कारण ती केवळ एक अशी गोष्ट आहे जी तुमच्या शरीराला तात्पुरता त्रास देते. परंतु अहंकार हा सर्वात गंभीर आजार आहे, कारण तो तुमच्या आत्म्याच्या अस्तित्वाच्या मूळ तत्वालाच दूषित करतो. तो तुम्हाला श्रीकृष्णांपासून दूर ठेवतो. म्हणूनच
ज्या व्यक्तींनी या मोठ्या अडथळ्यावर मात केली आहे त्या व्यक्ती सर्व जीवांद्वारे पूजनीय आहेत. Those personalities श्रीकृष्ण मोठ्या कृपेने आपल्याला संकटात टाकतात, जेणेकरून सर्वप्रथम आपल्या हृदयात किती अहंकार आहे हे आपल्याला दिसावे, आणि ते आपल्याला त्या परिस्थितीत यासाठीही टाकतात जेणेकरून त्या संकटात नम्र सेवक बनून त्यावर मात करण्याची संधी आपल्याला मिळावी. will put us in predicaments. To facilitate most illustrious example was Lord Nityananda. दुसरे एक अत्यंत तेजस्वी उदाहरण म्हणजे भगवान नित्यानंद प्रभू. ज्यावेळी जगाई आणि मधाई त्यांच्याकडे आले त्यावेळी त्यांनी त्यांचा सरळ सरळ अपमान केला. ते त्यांच्याबद्दल अत्यंत भयंकर ईश्वर निंदा करणारे शब्द बोलत होते. केवळ तोंडीच नव्हे तर त्यांनी त्यांना इतकी नीच मूर्ख मानले की त्यांनी एक मडकं घेऊन त्यांच्या डोक्यावर प्रहार केला. तो प्रहार इतका भयंकर होता की त्यात त्यांचा मृत्यूही झाला असता. भगवान नित्यानंदांना असे वाटले नाही की त्यांनी त्यांचा कोणताही अपराध केला आहे. खरे तर भगवान नित्यानंद प्रभू केवळ त्यांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करत होते. परंतु भगवान चैतन्य महाप्रभू अतिशय क्रोधित झाले होते. ते त्यांना ठार मारायला तयार झाले होते. त्यांनी सुदर्शन चक्र बोलावले आणि धगधगत्या कोळशासारखे लाल डोळे करून ते त्यांना यमराजाच्या धामात पाठवणारच होते. परंतु भगवान नित्यानंद प्रभू म्हणाले, नाही नाही माझ्या स्वामी, कृपया त्यांच्यावर दया करा, त्यांना क्षमा करा, जशी मी त्यांना क्षमा केली आहे. हाच महान आत्म्यांचा गुण असतो. ते स्वतःवर होणारा कितीही अपमान सहन करू शकतात, परंतु दुसऱ्या भक्ताचा छळ होताना ते पाहू शकत नाहीत, ते सहन करू शकत नाहीत. अर्थातच ज्यावेळी एखाद्या नवदीक्षित भक्ताचा अपमान होतो त्यावेळी त्याला अतिशय वाईट वाटते आणि तो इतरांचा अपमान करू लागतो, जर ते भक्त असले तरीही. ही आपल्या सर्वांमध्ये असलेली प्रवृत्ती आहे, नाही का? ज्यावेळी आपला अपमान होतो त्यावेळी आपल्याला इतरांचा अपमान करावासा वाटतो आणि असे करणे आपल्याला पूर्णपणे योग्य वाटते. तर भगवान नित्यानंद प्रभूंनी आपल्याला ही पद्धत शिकवलेली नाही. ते अत्यंत वाईट अपमान सहन करण्यास आणि केवळ त्यांचा छळ करणाऱ्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यास व त्यांचे सेवक बनण्यास तयार होते. परंतु तेच भगवान नित्यानंद प्रभू आणि चैतन्य महाप्रभू ज्यावेळी रामचंद्रपुरी जगन्नाथपुरीकडे आले आणि त्यांनी भगवान चैतन्यांविषयी अनेक खोट्या गोष्टी रचल्या, ते म्हणाले, भगवान चैतन्य केवळ अति खादाड आहेत, ते इंद्रिय भोग करत आहेत, ते एक ढोंगी निरुपयोगी संन्यासी आहेत. अरे, ते गोष्टी केवळ संदर्भाबाहेर काढत असत. लोक भगवान चैतन्य महाप्रभूंसाठी स्वयंपाक करत असत आणि चैतन्य महाप्रभू संन्यासी असूनही त्यांचा विचार होता की मला माझ्या भक्तांचे उपकार फेडायचे आहेत, मला त्यांनी अर्पण केलेल्या वस्तू स्वीकारायलाच हव्यात. मी संन्यासी असलो तरी कदाचित मी हे करायला नको, पण मला हे करावंच लागेल, म्हणून ते त्यांच्यासाठी स्वयंपाक करत असत. आपल्या तयारीतून आपले प्रेम त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ते खूप उत्सुक असत आणि ते तिथे जाऊन नम्रतेपोटी, सेवेपोटी, त्यांच्याबद्दलच्या करुणेपोटी ते जेवण करत असत. त्यावेळी रामचंद्रपुरी आत आले आणि म्हणाले, अरे मूर्खा, निरुपयोगी संन्यासा, बघ हा किती शाही जेवण करतोय. संन्याशाने तर फक्त भाताचे उरलेले तुकडेच खावेत. त्यावेळी भगवान चैतन्य महाप्रभू म्हणाले, ठीक आहे, आतापासून तुम्ही मला केवळ मूठभर भात द्या. त्यानंतरही एके दिवशी त्यांना त्यांच्या खोलीत काही मुंग्या दिसल्या. ते म्हणाले, हे बघा, हा काय मूर्खपणा आहे. मुंग्या, हे असंच असतं. दोष काढणारा माणूस ही व्यक्ती बदमाश आहे हे सिद्ध करण्यासाठी अगदी क्षुल्लक कारण शोधून काढतो, नाही का? भगवान चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे भक्त ते या रामचंद्रपुरीसोबत काहीही करायला तयार होते. भगवान चैतन्य म्हणाले, नाही नाही, ते माझे वरिष्ठ आहेत, ते माझे आहेत, मी त्यांचा सेवक आहे, ते एक आदरणीय व्यक्ती आहेत, आपण त्यांना पूर्ण आदर दिला पाहिजे.
त्याच वेळी चैतन्य महाप्रभू अत्यंत नम्र होते. हो हो, मी सहमत आहे, तुम्ही बरोबर आहात. He was willing to accept all abuse like a tree. Do not abuse amani na mani. आतापासून फक्त इतकाच आदर, आणि ते कधीही स्वतःचा जोरदार बचाव करत नसत. परंतु ज्यावेळी कोणी त्यांच्या भक्तावर टीका करायचे त्यावेळी त्यांचे डोळे लाल अग्नीसारखे पेटून उठायचे आणि ते आपले सुदर्शन चक्र घेऊन त्यांना ठार मारायला तयार व्हायचे. कारण ते खरोखरच सेवकांचे सेवक होते. त्यांच्यात कोणताही मिथ्या अहंकार नव्हता. ते एखाद्या झाडाप्रमाणे सर्व अपमान सहन करण्यास तयार होते. Amani na mani na dena kirtani asita hari. चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला शिकवले आहे की आपण स्वतःसाठी कोणत्याही आदराची अपेक्षा करू नये, परंतु इतरांना त्यांच्या पात्रतेनुसार पूर्ण आदर द्यावा. ही चैतन्य महाप्रभूंनी दिलेली सर्वात महत्त्वाची सूचना आहे, सर्वात महत्त्वाचा उपदेश आहे. त्यांच्या मते हा श्लोक सर्व श्लोकांमध्ये सर्वात महत्त्वाचा आहे. गवतापेक्षाही अधिक नम्र असणे, झाडापेक्षाही अधिक सहनशील असणे, इतरांना पूर्ण आदर देणे आणि स्वतःसाठी कोणत्याही आदराची अपेक्षा न करणे. म्हणून आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की कृष्ण भावनेचा खरा अर्थ हाच आहे. आपण स्वतःमध्ये याचे मूल्यांकन केले पाहिजे की हीच ती खरी पात्रता आहे जी माझी सेवा श्रीकृष्णांना प्रिय करते. आणि इतरांच्या बाबतीत आपण हे समजून घेतले पाहिजे की जरी मी सर्व वैष्णवांचा सेवक असलो तरी खरे वैष्णव जे पूजनीय आणि प्रगत आहेत ते मंदिरातील साधा निरक्षर झाडूवाला देखील असू शकतात. जर त्याच्यामध्ये हे गुण असतील तर तो सर्वात प्रगत आहे. परंतु जर त्याच्याकडे सत्ता आणि नियंत्रणासह मोठे पद असेल परंतु त्याच्यामध्ये हे आध्यात्मिक गुण नसतील तर मी एक वैष्णव म्हणून त्याला पूर्ण आदर देईन, परंतु त्याच्या आध्यात्मिक उन्नतीला मी फारसे गांभीर्याने घेणार नाही. कारण आध्यात्मिक उन्नती म्हणजे सेवकांचा नम्र सेवक होणे. श्रीकृष्णांना प्रसन्न करणारी दुसरी कोणतीही पात्रता नाही. ती नम्र सेवावृत्ती जी शून्यांच्या आधी ठेवलेला एक आहे. तिच्याशिवाय बाकी सर्व काही शून्यांसारखे आहे. मग त्या सर्व शून्यांना श्रीकृष्णांसाठी किंवा त्यांचे सेवक असलेल्या प्रगत भक्तांसाठी काहीही अर्थ आणि मूल्य नाही. तर आज आपण वाचत असलेला श्लोक स्पष्ट करतो. प्रल्हाद महाराज, तुम्ही निश्चितच आत्मसाक्षात्कारी आणि परमेश्वराचे भक्त आहात. तुम्हाला लोकांच्या मताची किंवा तथाकथित शास्त्रांची पर्वा नाही. याच कारणामुळे मी तुम्हाला माझ्या आत्मसाक्षात्काराचा इतिहास निस्संकोचपणे सांगितला आहे. आपण पाहतो की या महान ब्राह्मणाला, अवधूत ब्राह्मणाला प्रल्हाद महाराजांमध्ये असलेली गौरवशाली नम्रता दिसल्यामुळे त्यांच्यात स्वाभाविकपणे एक जवळीक निर्माण झाली आणि त्या जवळीकीत त्यांना आपल्या मनातील अत्यंत गोपनीय विचार आपल्या मित्राला सांगण्याचे पूर्ण स्वातंत्र्य वाटले. वास्तविक पाहता आध्यात्मिक गुरु आपल्या शिष्याला कृष्ण भावनेचे खरे सार त्याचा शिष्य जितका अधिक लीन होतो, समर्पित होतो, तितक्या प्रमाणात प्रकट करतात. काही प्रश्न आहेत का? प्रश्न ऐकू येत नाही. महाराज उत्तर देतात, ते हरवलेलं नाही, त्याचा गळा दाबला गेला आहे. ते त्या तणांनी झाकलं गेलं आहे. ज्यावेळी ते तणांनी पूर्णपणे गळा दाबला जातो त्यावेळी तुम्ही भक्तिभावाने जगणाऱ्या लोकांना पाहूही शकत नाही. त्यामुळे तुमच्या आयुष्याच्या दृष्टीने सर्व व्यावहारिकदृष्ट्या ते हरवलेलं आहे, म्हणजेच ते अप्रकट आहे. हरे कृष्णा.